नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहितापूर्वी पोलीस भरती जाहिरात काढण्यासाठी सर्व विद्यार्थी हे एकत्र येत आहे आणि दररोज निवेदन देत आहे। आपला मुद्दा हा पेपरमध्ये सुद्धा आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, दिव्य मराठी आणि पुढारी न्यूजपेपरमध्ये सुद्धा आलेला आहे आणि दोन्हीही पेपरमधली बातमी आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, दिव्य मराठीमध्ये आलेली बातमी बघा, खामगाव येथे आमदार आकाश पुंडकर यांना निवेदन देताना युवक। बघा, आचारसंहितेपूर्वी पोलीस शिपाई भरती सुरू करा, युवकांचे आमदार आकाश पुंडकर यांना निवेदन। विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी महाराष्ट्र पोलीस शिपाई सन 2023-24 भरती प्रक्रिया सुरू करावी, तसेच वयोमर्यादा वाढ करण्याबाबत खामगाव शहर व परिसरातील युवकांनी उपमुख्यमंत्री व तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार आकाश पुंडकर यांच्यामार्फत 23 सप्टेंबर रोजी निवेदन दिले। राज्यातील लाखो तरुण महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊन सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस परिश्रम करत आहे। आज रोजी गृह विभागात अनेक पदे रिक्त असून आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करून लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करावी। तसेच 3 मार्च 2023 सामान्य प्रशासन विभागामार्फत 2 वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलीस भरती जाहिरात काढून अर्ज भरून घ्यावेत अशी मागणी पोलीस भरती करणाऱ्या सर्व उमेदवारांची आहे। तर या अनुषंगाने शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा असेही निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे। आता बघूया पुढारी न्यूजमध्ये काय न्यूज आलेली आहे। तर बघू शकता, आजची ही न्यूज आहे 24 सप्टेंबरची पुढारीची बघू शकता आपण। आणि पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवावी, आचारसंहितेपूर्वी पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध करून भरतीची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी विद्यार्थी आमदार मोनिका राजवळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी अजित शिरसाट, हनुमंत दराडे, राहुल घुले, तुकाराम मरकट, विकास आव्हाड आदींनी निवेदन दिले। यावेळी विष्णुपंत अकोलकर, सचिन वायकर, सुनील ओहळ उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे की मागील वर्षी वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या भरतीमध्ये पुन्हा नवीन संधी देण्यात यावी। सर्व विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार असून वय निघून जात आहे, त्यामुळे त्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे। त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रक्रियेत सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलून भरतीची जाहिरात काढून वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी केली आहे। याबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न मांडू असे आश्वासन आमदार जावळे यांनी यावेळी दिलेले आहे। तर बघा, आपला जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आचारसंहितेपूर्वी जाहिरात पडावी आणि जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की वयवाढ ही मिळण्यासाठी, ठीक आहे। तर सर्वांनी यासाठी निवेदने द्या।